शिक्षणाचा हक्क असताना लहान मुलांना शाळेतून काढणे कायद्याने योग्य आहे का? आरटीच्या मुलांचे अधिकार आहेत ते मिळण्यासाठी आहे. ह्याच्या पाठीमागे आमचा कोणताही राजकीय हेतू हे आंदोलन कोणत्या कारणासाठी सुरू केले आहे याची अधिकृत माहिती काय? आमचे आंदोलन फक्त शालेय दृष्टिकोनातून आहे. जे आमच्या आरटीच्या मुलांचे अधिकार आहेत ते मिळण्यासाठी आहे. ह्याच्या पाठीमागे आमचा कोणताही राजकीय हेतू नाही किंवा कोणत्याही शाळेची बदनामी किंवा कोणत्याही वैयक्तिक व्यक्तीची बदनामीसाठी नाही आहे. हे आमच्या मुलांना दिलेले जे सरकारकडून आलेले आरटी ऍडमिशन आहे ते आमचे आरटी ऍडमिशन कंटिन्यू व्हावे म्हणून आमचं हे आंदोलन आहे. आणि या आंदोलनामध्ये आमची सगळी मुलं आम्ही इथं सकाळपासून आणून बसवलेली आहेत. आमच्या मुलांना परीक्षेच्या काळामध्ये प्रिन्सिपलनी बोलवून सांगण्यात आलेलं आहे की आमची मुलं तुम्ही परत 1 एप्रिल पासून आणू शकत नाही आणि आणणार आहात तर त्याच्यासाठी फी भरावी लागेल. हे आरटी ऍडमिशन तुमचं कॅन्सल झालेलं आहे. ज्या स्कूलमध्ये तुमचं ऍडमिशन झालेलं आहे ती ही स्कूल नाही आहे. जेव्हा की आमची मुलं आरटी ऍडमिशन झाल्यानंतर त्याच बिल्डिंग मध्ये त्याच शाळेच्या नावाच्या आतमध्ये जात होते. ब्लूमेंडल इंटरनॅशनल स्कूल याच्या बिल्डिंग मध्ये आमची मुलं आतमध्ये शिकायला जात होती. ती मुलं त्या ठिकाणी गेले कित्येक वर्ष शिकत होते. पण अचानक आम्हाला आरटी ऍडमिशन अंतर्गत असलेली ही शाळा बंद झालेली आहे आणि दुसरी शाळा ओपन झालेली आहे असं सांगून आमच्या मुलांचं ऍडमिशन कॅन्सल करण्यात आलेलं आहे. जे की आमची मुलं ज्या काळामध्ये परीक्षा देत होते हा एकच फक्त 10 आणि 15 दिवसाचा काळ आहे की ज्याच्यामध्ये आम्हाला सांगण्यात आलं की तुमची मुलं तुम्ही घेऊन जा अन्यथा या शाळेमध्ये तुम्हाला फी भरण्यात येतात. तर यामुळेच आम्ही हे आंदोलन काढलेलं आहे. या आंदोलनाच्या पाठीमागे आमचा उद्दिष्ट एकच आहे की आरटीआयच्या लोकांना आरटीआयच्या स्टुडंट्सला कोणताही अन्याय किंवा अत्याचार किंवा इकडे तिकडे पडणे होऊ नये. तर ज्या ठिकाणी ऍडमिशन आहे त्याच ठिकाणी मुलांना कंटिन्युटी ठेवली पाहिजे यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे. पोलिसांना या आंदोलनाची पूर्वकल्पना देण्यात आली होती का? हो, आमच्याकडे लेटर पण आहे. आम्ही पूर्णपणे आंदोलनासाठी पूर्व तयारी म्हणजे आमची ही पूर्व तयारी झाली की आम्ही प्रथम एकदम नम्रपणे आणि चांगल्या दृष्टिकोनातून चांगल्या नियतीने आम्ही स्कूलमध्ये गेलो. स्कूलच्या लोकांनी आम्हाला मीटिंगला बोलवलं आणि मीटिंग मध्ये हा प्रस्ताव आमच्याकडे मांडण्यात आला. मग आम्ही पेरेंट लोक एकत्र झालो आणि त्यांच्याकडे लेखी व्यवहार केला. पण लेखी व्यवहार केल्यानंतर त्यांना आम्ही विचारलं की आरटी ऍडमिशन कॅन्सल झालं किंवा आरटी ऍडमिशन ट्रान्सफर होते ह्याचं तुमच्याकडे काही लेटर आहे का? तर त्यांनी आम्हाला लेटर दिलं नाही. डायरेक्ट आम्हाला त्या शाळेच्या प्रिन्सिपलने सांगितलं तुमची मुलं तुम्ही इथून काढून घेऊ शकता. तुमच्या मुलांना तुम्ही ऍडमिशन या शाळेत पाहिजे असेल तर जी फी आहे ती नॉर्मली फी तुम्हाला भरावी लागेल. आम्ही ह्याच्यासाठी स्वतः येऊन आमचे काही पालक लोक येऊन शिक्षण अधिकारी गट अधिकाऱ्यांना लेटर दिलेला आहे. परत शाळेला पण लेटर दिलेला आहे. आमच्या सर्व पालकांच्या सह्या केलेल्या आहेत. असे आम्ही 20 तारखेपर्यंत हा पत्र व्यवहार आमचा चालू होता. आता हा जो आरटीआय प्रोसेस आहे हा कसा होतो तुम्ही हे समजाल का? आरटी हे आहे की याच्यामध्ये जे विद्यार्थी जे पालकमंत्री इकॉनॉमिकली जे आहेत स्टेबल नाही राईट एज्युकेशनचा जो मामला आहे तो म्हणजे ज्या मुलांना आर्थिकदृष्ट्या जे बिकट आहेत किंवा ज्या शाळेच्या किलोमीटर मध्ये आहेत त्या किलोमीटरच्या प्रमाणे त्यांना आरटी ऍडमिशन दिलं जात. हे सरकारने दिलेल्या शिक्षण अधिकाऱ्यांनी दिलेला आम्हाला राईट्स आहे. ते काढून घेण्याचा कोणाचाच अधिकार नाही. जुन्नर येथे पंचायत समिती येथे उपस्थित आहोत. या आंदोलनाबाबत शिक्षण विभागाला माहिती देण्यात आली होती का? आम्ही 1 महिन्यापासून गट शिक्षणाधिकारी लांडे साहेब यांना वेळोवेळी अर्ज दिलेले आहे. आमचे कमीत कमी 80-85 अर्ज त्यांच्याकडे दाखल झालेले आहेत तक्रारात. तर मी तुम्हाला सांगतो की हे आंदोलन हे कुठल्याही राजकीय उद्देशाने प्रेरित झालेलं नाही. आम्हाला शाळेवर कुठलेही शिंतोडे उडवण्याचं नाही. आमचा तो हेतूही नाही. आमचं म्हणणं फक्त एवढंच आहे कुठलाही पालक ऍडमिशन घेता वेळेस त्या शाळेचा युडाईज आयडी किंवा फाउंडेशन पाहून शाळेत ऍडमिशन घेत नाही तर त्या शाळेचं नाव पाहून त्या शाळेमध्ये ऍडमिशन घेत असतो. आमचं ज्या शाळेमध्ये ऍडमिशन झालेलं आहे त्या शाळेचं नाव होतं ब्लूमेंडल इंटरनॅशनल स्कूल आणि आता आम्हाला आमची मुलं ज्या शाळेत शिकतात त्या शाळेचं नाव सुद्धा ब्लूमेंडल इंटरनॅशनल स्कूल आहे. तर ती शाळा बंद झाली ते तुम्ही कसे म्हणू शकता? आणि जरी तुमच्या म्हणण्यानुसार जर शाळा बंद झाली असं तुम्ही जर म्हणत असाल तर शाळा बदलणे किंवा बंद होणे किंवा त्याचं फाउंडेशन चेंज होणे हा एका दिवसाचा निर्णय नसतो.
त्याला वर्षानुवर्षाची प्रोसेस असते, नवीन इमारत करणे वगैरे. तर तुम्ही आमच्या मुलांचे ऍडमिशन त्या शाळेमध्ये घेतलीच का, की जेणेकरून तुमची शाळा जर पुढच्या वर्षी बंद होणार आहे तर आमच्या मुलांचे ऍडमिशन तुम्ही घेतले का? आणि मग तुम्हाला माहित आहे की आरटीए ऍडमिशन हे 1ली ते 8वी पर्यंत असतंय, तर तुम्ही 2 वर्षासाठी आमच्या मुलांचे ऍडमिशन घेतले का? तुम्ही जर त्याच वेळेस आम्हाला सांगितलं असतं का ऍडमिशन हे आमची शाळा बंद होणार आहे, तुमचं ऍडमिशन कॅन्सल होणार आहे, तर आम्ही त्याच वेळेस आम्हाला पर्याय व्यवस्था आमची करून घेतली असती. दुसरा मुद्दा असा आहे की तुम्ही जर तुमची शाळा बंद झाली आणि तुमची आता ही जी नवीन शाळा आहे, तर आमच्या मुलांना तुम्ही नवीन शाळेमध्ये परस्पर ट्रान्सफर कसे केले? दुसरी गोष्ट अशी की जे आमच्या मुलांचे जे दाखले आहेत टीसी, ते तुम्ही जुन्या शाळेतून नवीन शाळेमध्ये ट्रान्सफर कसे करून घेतले? आम्हाला कुठल्याही विश्वासात घेतलं नाही, आम्हाला कुठलीही गोष्टीची कल्पना दिली नाही, आमच्याकडून कुठल्याही ठरावावर सही घेतली नाही, तरी तुम्ही ते शाळेचे टीसी ट्रान्सफर कसे करून घेतले? आणि शाळा जर 3 वर्षापूर्वी किंवा 2 वर्षापूर्वी बंद झालेली असेल, तर तुम्ही आता आम्हाला 15 दिवसापूर्वी हा निर्णय कसा देताय? हा एक विषय. आणि आमच्या मुलांचं जर 3 वर्षापूर्वी जर शाळा बंद झाली होती, तर तुम्ही मग आमच्या मुलांचा वापर हा तुमच्या ग्रेड मिळवण्यासाठी 3 वर्षासाठी करून घेतला का? संख्या दाखवण्यासाठी तुम्ही 3 वर्षासाठी करून घेतला होता का? हाच आमचा प्रश्न आहे. ठीक आहे, धन्यवाद सर. आपण याचे शिक्षण गटाकडून व लांडे साहेबाकडून आणि शाळेकडून आणि आरटीआय कडून काय तुमची मागणी आहे? आमची शाळेकडून किंवा शिक्षणाधिकारी किंवा कुणी असत प्रतिष्ठित व्यक्ती यांच्याकडून एकच अपेक्षा आहे की आमचं कायदेशीररित्या जे ऍडमिशन झालं होतं त्याचप्रमाणे ते स्थिर राहावा, आमच्या मुलांचं ते जे ऍडमिशन आहे ते कंटिन्यू राहावा आणि आमची मुलं ज्या शाळेत शिकत होती त्याच शाळेत कंटिन्यू राहावा. गट शिक्षण अधिकारी व शाळेकडून आणि आरटीआय कडून तुमची काय अपेक्षा आहे? आरटीआयने आमचं रेग्युलर जे 2022-23 जे शिक्षण चालू होतं ते तसंच चालू ठेवावं आणि शाळेने पण त्याची मान्यता द्यावी. सगळे पेरेंट्स 108 पेरेंट्स आहेत नाही तर उपलब्ध आहेत, तरी सुद्धा शाळा ऐकायलाच तयार नाहीये. ठीक आहे मॅडम, तुमचं काय म्हणणं आहे? काय म्हणजे अपेक्षा आहे तुमची? स्कूलने पालकांची विनंतीचा मान ठेवून किंवा त्यांच्या विनंतीचा विचार करून आहे त्या मुलांना कंटिन्यू करावं. आणि हे कंटिन्यू करण्याचं आमचं मागणी अशी आहे कारण त्यांनी आम्हाला पूर्वकल्पना न देता आयसीएससी मधून सीबीएसई बोर्ड मध्ये मुलांचे ट्रान्सफर केलेले आहे दाखले, तर ते हे त्यांच्या व्ह्यूने केलेलं आहे. सर्व पालकांना याची काही कल्पना नाही. तर आता आमच्या विनंतीचा मान ठेवून किंवा आमच्या विनंतीचा विचार करून सर्व पालकांचा विचार करून मुलांवरती अन्याय होऊ नये म्हणून त्यांनी हे ऍडमिशन कंटिन्यू आहे ते आरटी मधून कंटिन्यू ही मागणी. शाळा बंद नाही. ठीक आहे मॅडम, तुमचं काय बोलणं आहे? आमची एवढीच अपेक्षा आहे की आतापर्यंत जे आरटीचे ऍडमिशन जसे चालू होते तसेच आम्हाला इथून पुढेही आमच्या मुलांना आरटी मध्येच ऍडमिशन चालू ठेवावे, एवढीच आमची अपेक्षा आहे. आमचं कोणाची राजकारणी विरुद्ध काही भांडण नाही किंवा वैयक्तिक काही संवाद नाहीये. आम्हाला फक्त आमच्या मुलांना आरटी मध्ये ऍडमिशन द्यावं एवढीच आमची अपेक्षा आहे. इथे स्टुडंट्स आणि टीचर्स पण उपलब्ध आहे का? नाही, फक्त स्टुडंट्स आणि पालक उपलब्ध आहेत. तुमची काय अपेक्षा आहे मॅडम? जसं आमच्या मुलांना आतापर्यंत त्यांनी आरटीए मध्ये ऍडमिशन दिलं तसं 8वी पर्यंत आमच्या मुलांना त्यांनी ऍडमिशन द्यायला पाहिजे, बस एवढीच अपेक्षा आहे. आता हे जे स्टुडंट्स इथं उपलब्ध आहे त्यांची ते कोणत्या स्टँडर्ड मध्ये आता सध्या? दुसरी ते 8वी. 8वी आता जे आरटीआयचं प्रोसेस आहे ते किती म्हणजे कोणत्या स्टँडर्ड पर्यंत असतं? 10वी पर्यंत? 8वी पर्यंत. फर्स्ट ते तर शाळा बंद झालेली आहे का? नाही, चालू आहे चालू. ज्या जागेवर होती त्याच जागेवर आहे, शाळेला लॉक लागलेलं नाही. शिक्षणाचा हक्क असताना लहान मुलांना शाळेतून काढणे कायद्याने योग्य आहे का? नाहीच आहे. सर्व मुलांना शिक्षण मिळणं ही जबाबदारीच आहे. आता हे जे निर्णय हे जे आंदोलन इथं झालेलं आहे आरटीआय च्या विरुद्ध आणि शिक्षणाच्या विरुद्ध एक आंदोलन जुन्नर मध्ये पंचायत समिती समोर झालंय. आता तुम्ही यांची मागणी अशी आहे का लहान मुलांना आरटीआय द्वारे ऍडमिशन भेटलं पाहिजे, याच्यावर तुम्ही सर काय बोलाल? शासनाचं धोरणच आहे की ज्या शाळा आहेत त्याच्यामध्ये म्हणजे विनाअनुदानित किंवा सेल्फ फायनान्सच्या त्याच्यामध्ये 25% राखीव आपण मुलांसाठी ठेवलेले आहे. त्याच्यामध्ये प्रवेश आपण देतोय. यांचा प्रश्न वेगळा आहे. हे पूर्वी ज्या शाळेमध्ये होते
तिथं आरटी ऍडमिशन आपण देतच होतो आणि ही मुलं त्या आरटी मध्ये प्रवेश घेत होती. परंतु ती शाळा काही कारणास्तव संस्थेचं काय असेल ती बंद झालेली आहे. आणि त्यामुळे आता नवीन शाळा जी आहे, आता जी मुलं त्या शाळेमध्ये शिकतायत तिथे त्या नियमानुसार 3 वर्ष तिथे आरटीचे प्रवेश नाहीत. ऍक्च्युली प्रवेश आपण पहिलीला देतो त्याच्यामध्ये. त्यामुळे पुढच्या वर्षामध्ये यांना त्या ज्या शाळेत आता शिकतायत त्यांना शासनाकडून फी मिळणार नाही, कारण ते आरटी मध्ये बसत नाही. तर त्यांच्या पालकांचं म्हणणं असं आहे की आम्हाला बाबा तिथे शिकलं पाहिजे आणि आम्हाला आरटीचे ऍडमिशन त्या ठिकाणी भेटलेली आहे. परंतु आता नवीन शाळेमध्ये आरटी येणं शक्य होत नाही. शासनाचा निर्णय आहे. पण इथं ऍडमिशन रद्द करण्यापूर्वी पालकांना लेखी नोटीस दिली होती का? आता तो शाळा संस्था हम्म. आणि पालक यांच्यामध्ये काय, आता शाळा तर म्हणते आम्ही कळवलं होतं वगैरे तर आता त्यांच्याकडे आपण डॉक्युमेंट्स मागवले, ते पाहणार पोस्टिंग वगैरे काय येते नाही. आणि खरंच दिले का आता पहिला महत्वाचा मुद्दा यांचा ऍडमिशनचा. ऍडमिशनच नाही. आता हे जे सर्व मुलांचे ऍडमिशन रद्द केले का काहींचे? रद्द नाही केली कोणाचं. रद्द नाही केले. आरटी मधून आता तिथं नसल्यामुळं हा हा हा. शाळेत सध्या ते निकाल त्यांचा परीक्षा पण त्यांनी दिलेली हो विद्यार्थ्यांनी. हो आता पुढच्या शैक्षणिक वर्षामध्ये येणारा त्यांचा प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणजे त्या admission- पुढच्या वर्षाच्या ऍडमिशन साठी हे म्हणजे चालले. नवीन वर्ष आता लगेच त्यांचं सुरू होते, त्याच्यामध्ये प्रवेशाचे ते आरती मध्ये त्यांना प्रवेश भेटते ते ठीक आहे, याच्यावर काहीतरी कर्तृत्व काढून. ठीक आहे. आता आमचं शासन स्तरावर चाललेलं आहे. आम्ही ठीक आहे sir. धन्यवाद. तर जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत आमच्या मुलांना त्याच शाळेत बसून द्यावा ही आमची आमची मागणी आहे. ठीक आहे सर, हे चॅनल मार्फत. आम्ही शाळा प्रशासनाला आपण हा. चर्चा करून ठीक आहे. शाळेला टाळा नाही, ऍडमिशन बंद नाही. शाळेला टाळा नाही, ऍडमिशन बंद नाही. शाळा चालू आहे, ऍडमिशन ओपन आहे. शाळा चालू आहे, ऍडमिशन ओपन आहे. शिक्षण प्रत्येक हातात भविष्य, प्रत्येक हातात शिक्षण, प्रत्येक हातात भविष्य. शिक्षण आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा. 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 ओके ओके.